तर ते त्याच्यात गेलेलंच नसतं. धागा तिकडं ज्याच्यात ओवायचं ते बाजूलाच राहत. तसं हे इकडून तिकडून इकडून तिकडून करून एकदा ते सुई ते गेलं की मग ठीक आहे, शिवायला सुरू झालं. असो, आपण श्री गुरूंची लक्षणं घेऊन खाली आलो होतो. पुढे श्री गुरूंच्या कर्तव्याअंतर्गत चिंतन करत होतो आपण. काय 5 प्रकारच्या भेदाचं निरसन या विषयाला अनुसरून आपलं एक लिंक आली होती. ती थोडीशी मागे पुढे झाली चहाच्या निमित्तानं. आपल्याला चिंतन हेच करायचं आहे, चिंतनावर आरूढ व्हायचं आहे. मांडी घातलेल्या चिंतनाला मर्यादा आहे. मांडी घालून डोळे झाकून किती वेळ बसू शकतो? अर्धा तास. आणि वय झालेल्या माणसाला 10 मिनिटं सुद्धा ते पेलवत नाही, शक्य नाही. आणि त्याला मर्यादा आहे. पण आपलं चिंतन जे आहे ते सतत चालू आहे. ह्या त्या 3 वस्तू आहेत ना, याला धरूनच तुमचे सगळे व्यवहार आहेत का याला सोडून सगळे व्यवहार आहेत? जड, जीव आणि ईश्वर या तिघांना धरूनच सगळं झोपणं, उठणं, बसणं आहे का ह्याला सोडून आहे? हा, धरून. पाहता जागृतीमध्ये हे तिघे आहेत. जीव आहे, जड आहे, ईश्वर आहे. हा, स्वप्नामध्ये सूक्ष्म रीतीने ईश्वर आहे, जीव आहे आणि जड आहे. आणि सुषुप्तीमध्ये तिघे बी आहेत, फक्त भान नाही तिथे. जीव हा लीन झाला तिथे. समाधीमध्ये लीनच झालाय ज्ञानात. म्हणजे 4ही अवस्थांमध्ये हे तीनच पदार्थ आहेत, जड, जीव आणि ईश्वर. आणि या व्यवहार करताना या तिघांचा भेद आहे, भेदात व्यवहार होतो. आणि चिंतन करताना जड आहे का ब्रह्म आहे? ब्रह्म आहे. जीव आहे का ब्रह्म आहे? आणि ईश्वर आहे का ब्रह्म आहे? मग असं कामावर गेला तुम्ही समजा, बरोबर की नाही? काय करायला लागलं? थोडी उसंत मिळाली. मग जड समोर आहे, जीव मी आहे ते, आणि ईश्वर आहे. मग तिघातलं बी अधिष्ठान लक्षात घेऊ शकतो की नाही? काम करताना बी जडाशी माझा व्यवहार चालू आहे, जीव जडाचा व्यवहार चालू आहे. ईश्वराची सत्ता घेऊ किंवा ईश्वराला अधिष्ठान समजू. पण या तिघांचा निराश करताना ईश्वर माईक आहे, जीव माईक आहे आणि जड मायाच आहे. ईश्वर माईक आहे, माया नाही. मायेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे माईकच आहे ते. जीव त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब माईकच आहे. आणि ही साक्षात माया समोर. आणि या तिघाला अधिष्ठान असलेलं शुद्ध ब्रह्म. हे तिघे बी जाणण्यात येणारे आहेत. हे ईश्वर बी जाणण्यात येणार आहे, जाणण्यात येणार आहे. जीव सुद्धा आता प्रत्यक्ष आहे आपल्याला. आणि जड प्रत्यक्षच आहे. जडाला काय नामरूपाने वेगळं आहे का? जड वेगळं आहे. सगळं जडच आहे ना इथून तिथून. पहा आता माईक जडच आहे, जड सगळे जडच आहे. तुम्ही बसलेले सगळे देह सगळे जड आहे. सगळं जडच आहे. जडाला कुठे शोधायला जावं लागतंय का? मग जडाला शोधल्यानंतर अधिष्ठानाला कुठे शोधायला जावं लागेल का? जड स्वतंत्र आहे का अधिष्ठानाला घेऊन आहे? अधिष्ठान जड झालंय का जड वेगळं आहे ना अधिष्ठान वेगळं आहे? पुढचं चिंतन. हा, शुद्ध ब्रह्मच अन्यथा रूपाने जड म्हणून पुढे आलं मायामध्ये आल्यामुळे. मग जड, जीव, ईश्वर हे 3 पदार्थ घेऊन, हे 3 पदार्थ कोणत्या अवस्थेत नाहीत आपल्या बरोबर? 3ही अवस्थेमध्ये, 4ही अवस्था, समाधीमध्ये, सुषुप्तीमध्ये आहेत, स्वप्नामध्ये आहेत, जागृतीत आहेत आणि समाधीत सुद्धा आहेत. बरोबर की नाही? त्याला धरू नाही की नाही? मग जड बी तुम्ही नाही, जीव बी तुम्ही नाही आणि ईश्वर बी तुम्ही नाही. हे यांना पाहून यांचा व्यवहार करून लक्षात घेता येईल की नाही आपल्याला? हे जड बी तुम्ही नाही, हे जड बी तुम्ही नाही, हा जो जीव आहे तो बी मी नाही, आणि या सर्व नियंता जो आहे ईश्वर तो सुद्धा मी नाही. असं ह्या तिघांचं लक्षणाने लक्षात घेऊन लक्षात घेता येईल की नाही आपल्याला? व्यवहार ह्या तिघांचा आणि तिघांमध्ये माझ्याशिवाय दुसरं काही नाही, आणि हे तिघे मात्र माझ्यामध्ये नाही. चिंतन पहा झालं, मोक्षाचा दरवाजाच उघडला. काय काळजीच करायचं काम नाही. हे 3 समोर आहेत, कुठे बी जा.
काही बी क्रिया करा, कोणतं बी कर्म करा, परमार्थातलं करा नाही तर संसारातलं करा, वाईट करा नाही तर चांगलं करा. पुण्य करताना बी तिघेच आहे आणि पाप करताना तिघेच. आणि पापाचा बी तुमचा संबंध नाही, पुण्याचा बी तुमचा संबंध नाही. लक्षात घ्या. पापात्मक क्रिया करायचं नाही आपल्याला, पण काय असेल समजा तर त्याचाही तुमचा संबंध नाही आणि पुण्याशीही माझा संबंध नाही. निघाला पुण्यातनं मी बाहेर, निघाला पापातनं मी बाहेर. पापातनं तर निघायचंच आहे, ते तर करायचंच नाही. निषिद्ध कर्म करायचंच नाही आपल्याला, आपली वाट वेगळी आहे आता. पण विहित कर्म ते बी माझं नाही, त्यात बी मी नाही, पण माझ्याशिवाय नाही. यांच्यामध्ये माझ्याशिवाय काही नाही आणि हे मात्र माझ्यामध्ये नाही. काय चिंतन करायचंय? ह्या सर्वांमध्ये जड जीव ईश्वरामध्ये माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, मात्र हे मी नाही. देहामध्ये माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, पण देह मी नाही. जगामध्ये माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, पण जग मात्र मी नाही. दृष्टी उघडायची, दृष्टी तिसरा डोळा उघडायचा. व्यवहार जसाच्या तसा, व्यवहारात किंचितही बदल करायचा नाही आणि त्याची गरज बी नाही करायची. चालू कर्मामध्ये, चालू व्यवहारामध्ये परमात्मा सिद्ध आहे, कारण याला कोणाला स्वतंत्र सत्ता नाही. त्याला निष्काम कर्मयोगी म्हणतात. हा, निष्काम कर्म तर सहजच होतो. शंकर भगवंत तिसरा डोळा उघडतात, नक्की काय ते सांगा. हा तो बुद्धीचाच डोळा आहे ना. तिसरा डोळा म्हणजे काय? न दिसून पाहणं. दिसत नाही पण पाहणं, पाहणं जाणणं म्हणायचं. नारळातलं पाणी दिसतं का? मग तुम्हाला कळत नाही का ते? मग कोणत्या डोळ्याने पाहिलं ते? तिसऱ्या जाणलं. मग डोळ्याने पाहिलं ना ते. आपण काय म्हणतो, नारळ पाहून आणा. हो, दम देता की नाही? नारळ पाहून घेऊन या. आता पाहून आणायचंय का जाणून आणायचंय? आंबे पाहून आणा. आता रस पाहिला का साल पाहिली? आणि जाणलं काय? रस जाणलं आणि ते पाहिलं ते, त्याचा काय संबंध नाही ना. ते तर फेकून द्यायची वस्तू आहे. आंबे पाहून आणा, नारळ पाहून आणा. आता काय करावं? शेंगा पाहून आणा. पाहून आणल्या का बुद्धीच्या डोळ्यांनी जाणून आणल्या? जाणणं बुद्धीच्या डोळ्याचं आहे आणि पाहणं याचं आहे. या चर्मचक्षुचं पाहणं आहे आणि जाणणं बुद्धीच्या डोळ्यानं आहे. तिसरा डोळा जाणत असतो. आम्ही ते लहान मुलं होतं काल कुठेतरी गेलो होतो, कोणाच्या माझ्या आता लक्षात आजीच्या घरी. हा, आजीच्या घरी गेलो होतो. ते बाळ काय ना ते पाहत होतं. बाबा पाहायचं आणि या म्हटलं की यायचं नाही. ते आम्ही बोलवलो ना तर यायचं नाही आणि त्याला यायचं तर होतं. मग ती आजी आम्हाला म्हणत होती ते तुमच्या ओळखीचं नाही, ते तुम्हाला ओळखत नाही. मग आता पाहत तर होतं ना. पाहिल्यानंतर ओळख आहे का जाणल्यानंतर ओळख आहे? पाहून ओळख आहे का जाणून ओळख आहे? नीट लक्ष द्या बरोबर. त्याला पाहून ओळख आहे का जाणून ओळख आहे? जाणल्यानंतर माणसं ओळखली म्हणतो का पाहून ओळख म्हणतो? रस्त्यानं सगळी माणसंच पाहतोय. रस्त्यानं सगळी माणसंच पाहतोय, मग ओळखीचे आहेत का? का बरं? काल पोराला लय सिद्धांत दिला भारी. मला माझं लक्षच होतं काय ते करतोय ना. आजी सारखी म्हणते, आहो ते पाहतोय तर आमच्याकडं पण येईना. आजी सांगते नाही ते ओळखत नाही तुम्हाला. ओळखून जाणलं नाही त्यांनी आणि ते त्याचा पप्पा दिसल्यामुळे बाबा म्हणून कपकन पळालं तिकडे. बरोबर धावतच गेलं ते. अरे हे कसं काय? त्यानं पाहिलाय बी, पण बाबा आमच्यासारखाच दिसत होता. आमच्यासारखा म्हणजे कपडे ते पंच महामतातच दाबायचे. पण त्या डब्याला त्यांनी जाणलं नाही, या डब्याला जाणलं नाही. नुसतं पाहिले. नुसतं पाहून व्यवहार होत नाही, पाहून जाणावं लागतं. या डोळ्यानी नुसतं, या डोळ्याचं नुसतं नाही चालणार, त्याला आतला उघडलेला लागतो. या दोघांचं काम आहे. आपल्याला वाटतं तिसरा डोळा म्हणजे इथं कुठं तर आहे, फोडल्यानंतर ते ठोकून हे उघडतो का काय इथला? ते शंकराचा दाखवलाय चित्रात असा इथला. जाणते नाही गुरु, जाणायचं लक्षात जाणायचंय. पाहून दृश्य दिसतं आणि जाणून त्याच्यातली भूमिका कळत असते. जाणून ज्ञान होत असतं. बोल बुद्धीचा डोळा देखावे, मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठो वाटी घ्यावी चित्ताची. या साठो वाटी म्हणजे काय? साठ लोट.
काहीतरी द्यावं काहीतरी घ्यावं, याला साठ लोट. मग काय द्यायचं? 60 वाटी घ्यावे चित्ताची या, चित्त द्यायचं आणि त्याला घ्यायचा. 60 वाटी घ्यावे चित्ताची या, चित्त द्यायचं आणि त्याला घ्यायचं. चित्ताचा माझं थाऱ्यावर राहिलं नाही का? नारद महर्षी आणि गवळण चिंतनाला बसली होती. आता ती तल्लीन झालेली आपली त्याच्या नादामध्ये. नारद महर्षी हात नका का, मी का अनादारानं बोलाय? नारद लीला सांगताना अनादाराने बोलू नये, त्यांचा स्वभाव आहे. कळ लावत असेल, काय करत असेल तर त्यांचा स्वभाव आहे. पण महात्मा आहे ना, असं काय करता? रामाच्या ठिकाणी पण बसत होते, रावणाच्या ठिकाणी बसत होते. रामाच्या ठिकाणी राम नव्हता आणि रामाच्या ठिकाणी रावण नव्हता, पण नारद दोन्ही ठिकाणी होता. लक्षात आलं पाहिजे बरोबर. दोघांना बी गुरुस्थानी आणि दोघे बी ऐकत होते. यांनी सांगितलं बायको पळव, बरोबर रावणाने पळवून आणली. हिताचं होतं का अहिताचं होतं? मान ऋषी जाणायचा असा त्याच्या अधिकारावर. नारद महर्षी गवळण्या म्हणतात, आपण जसं म्हणतो ध्यानाला बसेल, काय ध्यानात येतंय की नाही, चित्त लागतंय की नाही? ते डोळे उघडून म्हणते नाही. डोळ्याला झाकला आणि उघडलं म्हणजे ध्यान लागला असं नाही. डोळे उघडून मी ध्यानातच आहे आणि डोळे झाकून मी ध्यानात नाही. आता काय करावं? आपण अनुभवाची मंडळी आहे. चला, मला ते नाही सांगायचं. मग ते गवळणीला म्हणतायत, काय ध्यान लागतंय का? ध्यानात येतोय का कृष्ण तुमच्या? बघा बरं का, ध्यानात येतोय का कृष्ण तुमच्या? गवळण म्हणजे, बाबा अहो मी ध्यानाला बसले ते ध्यानात येण्यासाठी नाही, ध्यानात त्याला हाकलून लावण्यासाठी बसले. म्हणजे आता काय करावं? नारद महर्षी आडवाच झाला. कशासाठी बसले? आता ते जायना ना, आणि ती आहे तोपर्यंत लाकडं पेटेनात, लाकडं ओलीच्या ओलीच स्वयंपाक करायचा हिला, आणि ते असले की लाकडाला पाजर फुटतो. भक्ती प्रेमाचा पाजर कसा आहे? तो जोपर्यंत आई चित्तात लाकूडच पेटना तिचं, आणि ती चिंतनाला बसले. कशासाठी? 60 वाटी घ्यावे चित्ताची या. आई चिंतना एक एक ओवी अशी समोर आली ना, ज्ञानेश्वरी खरी अशी असं चिंतन करा बाबा. माऊलीचं सांगणं आहे ना, एका ओवीमध्ये एवढं आहे, अगं जगच सामावलेलं आहे. ती बसली कशासाठी? चित्तातनं घालवण्यासाठी. आणि नारद महर्षी समजतात ही चित्तात आणण्यासाठी. हा काय भूमिका आहे? मग तू चित्तातनं गेलाय का चित्तात नाही? का चित्तात नाही असा गैरसमज झालाय आमचा. चित्त असल्यामुळे घोटाळा आहे का नसल्यामुळे घोटाळा आहे? आणि चित्तात येत असतो का? तो येईल, तो आकार येईल, तो कसा चित्तात येईल? आणि तो आला तर चित्त राहील का? तो आला तर चित्त राहील का? चित्त कोणाचं आहे? आणि मायेचं लेकरू आहे. आणि माया उजेड समोर राहील का? सूर्य उगवल्यानंतर अंधार राहील का? आणि अंधाराचं काळे पण राहील का? का बरं? तो आला तर चित्त राहील का? आणि चित्त राहिला असेल तर तो आहे का तिथे? त्याचा आकार असेल. चित्ताचा आणि आकाराचा संबंध आहे, त्याचा नाही संबंध. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी चित्त कसं तुमचं टिकू शकेल? म्हणून ती ओवी आहे, मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. बुद्धीच्या डोळ्यांनी पाहायचं आहे, मनाच्या कानाने ऐकायचं आहे. हे कान हे डोळा नाही. 60 वाटी घ्यावे चित्ताची या. 60 लोटच करायचंय. चित्त संपलं पाहिजे, चित्त बाद झालं पाहिजे, तेव्हाच त्याचा स्थिराव नाही, व्यापकत्व. चित्त जाग्यावर राहून तो असू शकत नाही. चित्त आहे त्यार्थी तो अजून जसा आहे तसा आलेला नाही. चित्त चाकाटले आटून संपलं, त्याचं चाकाटणंच आहे, जाणंच आहे तिथं, बाद होऊ नाही. त्याशिवाय अवस्था कशी होईल? आपलं कळणं संपल्यानंतर अवस्था झाली का कळण्यात अवस्था झाली? सगळ्या अवस्थेतली मंडळी आहेत. कळणं संपल्यानंतर अवस्था झाली का कळणं होतं तोपर्यंत अवस्था झाली? अवस्था झालेली आहे असं मी समजतो सर्वांची. न कळण्यातली अवस्था आहे. काही कळालंच नाही, सांगतो काय झालं, काय कळालंच नाही. न कळण्यात गेला, न कळण्यात गेला म्हणजे कळून न कळण्यात गेला. न कळणं तुला कळालं, तो कसा आहे? कळण्यातलाय का न कळण्यातलाय? न कळण्यातलाय असं तुला कळालं म्हणून तुझी अवस्था झाली. तुझं कळणं संपलं, तू न कळण्यात गेला आणि हे तुला कळालं, त्या क्षणी तुझी अवस्था झाली. जोपर्यंत गबाळ होतं, श्वास होता, शब्द होता, गती होती, वेग होता, तोपर्यंत अवस्था नाही.
अधिकारी आमचा मागे जातो, "ए, वड 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 चल 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 पुढे." तर थांबू देत नाही, शब्दावर मी थांबू देत नाही, श्वासावर मी थांबू देत नाही, फटके मारायचा. त्याला पुढे न्यायचं असतंय. पण त्याचा त्याला विक्षेप होत असतो. हे थोडस लक्षात, गती स्वतंत्र तयार झाली पाहिजे. स्वतंत्र गती आली ना, गती ही गती म्हणून थांबत असते. गतिमान वस्तू स्थिर राहत असते जरी गतिमान वाटली तरी, आणि त्याशिवाय ते लक्षात येत नाही गोष्ट. समाधीत पण अशीच भूमिका आहे. सुषुप्तीत पण आपण असंच जा, सुषुप्तीतलं जाणं पण असंच आहे. लक्षात आले की नाही? बरोबर, निभोवी लक्षात आली का? लक्षात आली. चांगलं प्रवचन मांडा व्यवस्थित. वेळच लागून गेला पाहिजे. अवस्थेची भूमिका आहे. अवस्था आणून देणारी ती ओवी आहे. ओवी चिंतन करता करता अवस्था होऊन जाणार. वेगळी काय करायची गरज नाही. तुटलंच पाहिजे ते. त्या भूमिका तुटत गेल्या पाहिजे. मग जड, जीव आणि ईश्वर याच्यामध्ये मी आहे असं लक्षात आल्यानंतर याच्यामध्ये माझं अस्तित्व, माझं अधिष्ठान लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. अगोदरच आहे का तुम्ही लक्षात घेतल्यानंतर तिथं आहे? अगोदरच. प्राप्ताची प्राप्ती आहे. वस्तू तिथेच आहे. एरवी तरी सकळ मीची आहे. हे तर कवन के उपासीला नव्हे, एक जाणणे विन ठाये अप्राप्तासी. इथे अप्राप्ताय वाटतो जाणल्यामुळे का न जाणल्या? न जाणलं की अप्राप्त आहे, आणि जाणलं की आणि तो प्राप्त बी नाही ना अप्राप्त. तो जसा आहे तसाच आहे. आमच्यापैकी काही जण आहे म्हणतो प्राप्त आहे, कळालाय आम्हाला, कळालाय म्हणून तुला प्राप्त झाला का? तो अगोदरचाच होता का नंतर आणला? कळाला, आणि कळालं की त्याला वाटतंय प्राप्त झाला, आणि नाही कळालं त्याला वाटतंय आम्हाला देव नाही प्राप्त झाला, आणि ह्याला कळालं की वाटतंय प्राप्त झाला. कळण्यात प्राप्ती आणि न कळण्यात अप्राप्ती. त्याच्या ठिकाणी अप्राप्ती बी नाही, प्राप्ती बी नाही, प्रसन्नता बी नाही, अवकृपा बी नाही त्याच्या ठिकाणी. लक्षात ठेवा. तो आपल्या इकडून भाग आहे, जीवाकडून बोलणं. या सावलीला या, इकडे जागा, या पुढे पुढे या, तिकडे नका जाऊ, दूर इकडे जागा, या इकडे, इथे पण जागा आहे, माझ्या समोर या. जेवढं माझ्या जवळ याल तेवढं चांगलं आहे. तुम्ही लांब जाऊ नका, लांब गेला तर लांबच जाता. ऊन आहे, पुढे या, इकडे जागा आहे, इकडे बसा. कारण तुम्ही जेवढे जवळ असाल ना तेवढं ते पुढे जातं चिंतन आपलं. आपण 5 प्रकारचे जे भेद पाहिले, त्या भेदामध्ये मी आहे, भेद वस्तूच आहे, आणि माझा अभेद आहे. चैतन्याचा अभेद आहे आणि वस्तूचा भेद आहे. वस्तू किती आहेत? वस्तू किती आहेत एकूण? त्या आता हे सगळ्या जगात किती आहेत वस्तू एकूण? या जगामध्ये वस्तू किती आहेत? हे आता हे किती दिसतंय? हे हा बोलत राहा. तुम्ही जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत मी थांबत नाही. आताचा विषय झाला, कितीचा निकाल लावायचा आहे? सांगा ना, तेच तर किती आहेत वस्तू? जड, जीव आणि ईश्वर. झालं ना मग. याच्याशिवाय काय आहे? हे अनेक आहे का एक जडच पडलंय सगळं? जडच पडलं. आणि त्याच्यात एक जीवच आहे, एक अनेक जीव आहे. जीवच. आणि ईश्वर वेगळं म्हणून 3 धरण्यासाठी. आणि जीव, ईश्वर आणि जड एक आहे का 2? 3 आहे. एकच आहे. आधी अनेकातनं काल 2 पाहिले, आज आपण 3 वस्तूचा भेद करताना 3 धरले आपण. कारण तिघाशिवाय व्यवहार पुढे चालत नाही. मग 3 आहेत, आणि 3ला अधिष्ठान असलेलं एक आहे का 3 आहे? तिघाला 3 अधिष्ठान आहे का एक आहे? त्यातलं जड तुम्ही आहे का, जीव तुम्ही आहे का, ईश्वर तुम्ही आहे का, शुद्ध ब्रह्म अधिष्ठान तुम्ही आहे? ते दिसण्यातलं आहे का, कळण्यातलं आहे का? नाही का? आहेला आहे म्हणता येतं का त्याला? त्या आहेला आहे म्हणता येतं का? हा, शून्य आहे का? शून्यही नाही, शून्यही नाही, आहे नाही, नाही असं नाही, आहे. पण आहेला आहे म्हणता येत नाही. कळून घ्या बरोबर. आहेला आहे सुद्धा म्हणण्याची सोय नाही तिथे. असा आहे तो, नाहीतर आहेला आहे म्हणायला दुसरा उभा करायला लागतो. मी आहे म्हणायला हे लागतील ना, मग हे द्वैत चालेल का तिथे? नाही. अरे एवढं सहन होत नाही तिथे, काहीच नाही तिथे. व्यापकत्व लक्षात घ्यायचं. असं आहे कुठे नाही, सगळीकडे आहे. सगळीकडे आहे म्हणता येतंय का? नाही. मग नाही का?
असं आपलं आहे पण आहे, असं माझं स्वरूप आहे. बाबा पण कसे बोटाने दाखवू तुला, हा. अनुभव घे गुरुच्या मला. मग हे पण अलीकडचं झालं मग ना. आता अनुभवच घेतला की नाही? आहेला आहे म्हणता येत नाही, हा अनुभव घेतला की काय घेतलं? तुम्ही ह्या मधल्याला आहे म्हणताय का? आता ह्या मध्ये काय आहे का? मध्ये काय आहे का? मी विचारतो, आहे का मध्ये काय? नाही का मध्ये? मग काय मध्ये आहे का? तर पहिले सांगितलं नाही. मग नाही का विचार तर आहे, आहे का तर नाही, नाही का तर आहे. मग आहे बी नाही, नाही बी नाही, मग शून्य आहे का? आ? ते गगन जेवढे जैसे पवनु गगनी तेवढे. दृष्टांत आहे, तो बी दृष्टांताची ओवी आहे. सिद्धांताची ओवी त्याच्या खाली आहे, त्याच्या खाली ती लगेच ओवी दुसरी. कल्पिजे तरी आभासी काही, निर्विकल्पे तरी नाही अवघा मीची मी. सिद्धांताची ओवी खालची, वरची दृष्टांताची आहे. पै गगन जेवढे जैसे पवनु गगनी तेवढाचे असे. तेवढाच आहे. आणि वेगळा कधी दिसतो? हलवलं की वेगळा दिसतोय. नाही ते काय पोकळीच आहे ना. पाहता इथे 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 आता आहे नाहीचा इथे निर्णय लागतो की नाही? मग आपल्याला ह्या वस्तूच्या निमित्तानेच फक्त प्रगटीकरण आहे त्याचं. हे बघा, हे प्रगट झालं. आता हे वस्तूला आहे नाही म्हणता येतं की नाही? आहे आणि आता नाही. आणि हे मधल्याला आहे बी नाही, नाही बी नाही, आहे नाही असं नाही, आणि नाही नाही असं नाही, आहेच ते. आणि आहेला आहे म्हणायला कोण नाही. असा आहेचा निकाल लागला पाहिजे. याला आत्मत्वाने ज्ञान असं म्हणतात. काय? आत्मत्वाने. कसा आहे? आत्मत्वाने आहे. वस्तुरूपाने, जड वस्तुरूपाने नाही सिद्धी होते. अविद्या मलरहित अद्वितीय ब्रह्माचं साक्षात्वाने ज्ञान करून घेणं, ज्ञान करून देणं श्री गुरुच्या कर्तव्यामध्ये येणारी गोष्ट आहे. लक्षात आली पाहिजे. मग इथं जे आहे आत्मत्वाने आहे का काही आकाराला धरून आहे? काही आकाराला धरून आहे का? इथे काही आकार आहे का? मग काहीच नाही का? आता भूमिका काय होते? काहीच नाही असं लक्षात येईल. याच्यात काय मोकळे? काहीच नाही. आता मी तुम्हाला मोकळा आहे बसा ना. मोकळा आहे बसा म्हणताना पोकळी नाही का तिथे? आकाश नाही का तिथे? माया नाही का तिथे? मग दिसते का? आणि माया दिसत नाही तर मायाला असलेला अधिष्ठान ब्रह्म दिसेल का? माया जर न दिसण्यामध्ये जाते, इथे माया नाही का? हा, त्याची लेकरं दोन आहेत पण ती दिसणार. आकाश दिसतोय का? वायू दिसतोय का? प्रकाश दिसतोय, प्रकाश दिसतोय. हा, अलीकडची दिसण्यातले दोन न दिसण्यातले. आणि ज्याची लेकर आहेत ती तर त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, ती दिसत नाही. आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म अनंत पटीने सूक्ष्म परमात्मा आहे. आणि तो कसा दिसेल? देव दाखवतो म्हणण्यामध्ये देव जाणवून देण्यात आहे बरं का, देव ओळखण्यात आहे. मग आता इथे परमात्मा आहे हे ओळखलं का? पाहिलं का? काय केलं? इथे जाणलं, ओळखलं आहे. पण दाखव म्हटलं तर नाही, दाखव म्हटलं तर नाही. त्याच्या आधारावर हे शरीर चालू. हा, त्याच्या बरोबर बरोबर त्याच्या आधारावर चाललेलं आहे शरीर. बरोबर आहे. हा हा, तिथे बी आहे आणि इथे बी आहे. तुमच्या आत आहे ते बाहेर आहे. आतलं प्रगट झालंय. देहाच्या निमित्ताने, मायेच्या निमित्ताने जाणवायला लागलं ना. आणि ते जाणवायला लागलं, ते जे जाणण्यात येते त्यालाच देव म्हणून बसलो आम्ही. लक्षात घ्या. बरोबर. न जाणण्याला जाणणं आहे. जाणनेवी न जाणीजे. जाणनेवी जे उरले ते जाणीजे. जाणण्याशिवाय जे उरलं ते जाणीजे. अज्ञान त्याने नेले. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. वस्तू हाती देऊन गेले. काय केलं? अज्ञानाने ज्ञान नेलं आणि जाताना वस्तू हातून येऊन गेलं. आणि काय झालं? जाणनेवी न उरले ते जाणीजे. जाणण्याशिवाय जे उरलं, नेणं ते गेले आणि त्याने जाणणेही नेले. नेणं गेलं आणि त्यानं काय केलं? जाताना जाणणंच घेऊन गेलं. आणि मग काय? निष्क्रिय जे उरले चिन्मात्राची. पाहा ज्ञानेश्वरीतल्या शुद्ध ब्रह्माकडे घेऊन जाणाऱ्या ओव्या. काय करणं संपलं? काय? आधी निर्णय नेलं. निर्णय एकटं जात नाही बरं का बाबा, ते जाणण्याला बी घेऊन जात असतं. अज्ञान एकटं जात नाही, ज्ञानाला बी घेऊन जात असतं. नीट लक्षात ठेवा.
ज्ञान जाऊन जर अज्ञान शिल्लक असेल तर ज्ञान झालं नाही, अज्ञान गेलं नाही. काय सांगितलं मी? परत लक्षात घ्या. काय सांगितलं? ज्ञान झालंय अशी जाणीव जर शिल्लक असेल, ज्ञान शिल्लक असेल तर अज्ञान गेलं नाही, अज्ञान झालं नाही. ही अमृत अनुभवाची भाषा आहे. अलीकडे बोलून चालत नाही, हिला पुढेच घेऊन जाते ती. अज्ञान ज्ञाने नेले. अज्ञान गेल्याचं लक्षण काय? अरे आता ज्ञानच राहिलं नाही म्हणजे अज्ञान गेलं. अज्ञान गेलं, ज्ञान राहिलं असं होत नाही. अज्ञान ते त्याच्या बरोबरच घेऊन जात असतं. अज्ञान जाताना ज्ञानाला ओढतच घेऊन जात असतं. काय सांगितलं मी तुम्हाला? काय सांगितलं? ते धडपडतच त्याच्या बरोबरच ते नेत असतं. अज्ञान जाऊन जर ज्ञान राहिलं असं जर वाटत असेल तर अज्ञान गेलं नाही. चांगलं ज्ञानाने लक्षात घ्या. ज्ञानाने चांगली खोड लक्षात घ्या. लय सत्कार करून घेऊ नको. ज्ञानी महात्मा कशाचा ज्ञानी महात्मा तुम्हा राहिला? अज्ञानी अज्ञानाचा पुतळा आहे ज्ञानाने दाखवलेला. कदाचित म्हणूनच बाबा असं म्हणत असेल का, लय ज्ञान झालं असं माझा अधिकार नाही. बाबा सांगायचे तुला लय ज्ञान झालं असलं ना बाबा, तुम्ही बोला ते वाक्य बाबांच्या मुखातलं म्हणलं आपला अधिकारच पोचत नाही, पण बोलल्याशिवाय राहायचं नाही. त्यांचा अधिकार घेऊन बोलू आपण. आता चिंतनाला फिट बसणार आहे. हा बरोबर, अगदी बरोबर आहे. जर एखाद्या ज्ञानी माणसाला जर जास्त ज्ञान झालं असेल तर त्यानं त्या ज्ञानाची पुंगळी करावी आणि आपले पिशवी घालावी. कदाचित ह्या दृष्टीने बाबा त्याला लय जर ज्ञान झालं असेल, बाबांचं अमृतानुभव बाबांचा आहे तो. काय लय तुला ज्ञान झालंय ना? अरे अज्ञान्या, तुझ्या त्या ज्ञानाची पुंगळी कर आणि तुझ्या पिशवीत घाल. ते दुसरा शब्द वापरायचे, पण मी पिशवीत म्हणतो. पिशवीत आहे, पिशवीच आहे ती. पण आता कळाली तर पिशवीत ठीक आहे. कळाली तर ठीक आहे तुला, नाहीतर राहू दे तशी पिशवी तर पिशवी. पण कुठेतरी सुरळी कर. कशाची? अज्ञानाची का ज्ञानाची? ज्ञानाची नाही, ती अज्ञान आहे. अज्ञान जाऊन जर ज्ञान राहिले असं जर वाटत असेल तर ते ज्ञान नाही, ते अज्ञान आहे. निव्वळ अज्ञान आहे ते. लक्षातच घ्या. सापेक्ष भाव आहे. अज्ञान जाऊन ज्ञान राहत नसतं. अज्ञान ज्ञाने नेले. वस्तू आपण हाती देऊन गेली. आमच्या वस्तू नाही हाती दिली, ज्ञान दिलं. अज्ञानाचं दुसरं भावंड. अज्ञानच शास्त्रीय भाषेत त्याला शास्त्रीय अज्ञान म्हणतात आणि हे अशास्त्रीय अज्ञान. अज्ञानाला अशास्त्रीय म्हणतात आणि ज्ञानाला शास्त्रीय अज्ञान म्हणतात. आता काय सांग? अमृतानुभवातलीच भाषा आहे. स्वरूपाचं ज्ञान ते तर ती ज्ञानाचा अपाय आहे. ज्ञाना राहिल्याचा अपाय सांगितला, लक्षण सांगितलं. नाचतच असतो ना त्याला काय सुख आहे का? त्याची वरातच काढतात. मिरवणूकच आहे ते रस्त्यात. ज्ञानी महात्मा काय करून ठेवतील त्याचं. ते बी पागल तसंच झाले. काय काय करावं? कसा तर बाबा अमृत अमृत कोणाला सांगावं? मला वाटतं आपला आपण घेऊन बसावं तरच मेळ बसेल. डोक्यावर पांघरून घेतल्याशिवाय याचा मेळ लागायचा नाही. डोळे झाकल्याशिवाय याचा मेळ नाही लागायचा. हे चार चौकात नाही मेळ लागायचा. सांगतो मी कसं बस, त्यांच्या कृपेने प्रयत्न करतोय. सांगणे नाही बसायचं. का सांगायला बी ज्ञानाचाच वापर करावा लागतोय ना. आणि ज्या अर्थी बोलणं चालू आहे त्या अर्थी ते तसंच आहे. अजून वाणी कोणाची आहे? मायेची आहे. आणि शब्द कोणाचा आहे? मायेचा आहे. आणि कान कोणाचा आहे? तुमचा. आणि तुमचं मन कोणाचं आहे? आणि माझं कोणाचं आहे? आणि चाललाय व्यवहार कोणाचा? आणि त्याच्यापेक्षा वेगळा अजून शिल्लक तसं वेगळाच राहिलाय. हे बंद झाल्याशिवाय त्याचा मेळ लागायचा नाही. हे बंद झाल्याशिवाय त्याचा मेळच लागायचा नाही. बोलणं बंद करायसाठी बोलणं आहे. बोलणं बंद करायसाठी बोलणं आहे. वारी संपवायसाठी वारी आहे. आता काय सांगावं? वारी बंद करण्यासाठी वारी आहे का वारी करण्यासाठी वारी आहे? वारी जन्म मरणाची वारी संपवायसाठी आहे का वाऱ्याच करण्यासाठी वारी आहे? काल बाबांविषयी पायाची वारी आहे का मनाची वारी आहे? कोणाची वारी करतो? पायी वारी करतो का मन वारी करतो?
पाय थकले का मन बिघडलं तुझं? मनात परिवर्तन झालं का पायात परिवर्तन झालं? चिंतन ही विषय दे, खरोखर चिंतन झालं पाहिजे. मग असं आत्मत्वाने दर्शन घ्यायचं, आत्मत्वाने आत्मत्वाचा निश्चय करायचा आहे. अविद्या मलरहित अद्वितीय ब्रह्माचं आत्मत्वाने चिंतन झालं पाहिजे, आत्मत्वाने ज्ञान झालं पाहिजे. आणि ते झालेलं ज्ञान सुद्धा बाजूला सरलं पाहिजे. माझी मदत झाली अनावर. हा ते नामाचा विषय आहे, ठीक आहे, प्रमाण बरोबर आहे. पण आता इथे या चिंतनामध्ये सूट होत नाही. काय माझी मदत झाली अनावर वाचा, थांबली पाहिजे वाचा. सावली पुढे आहे, तुम्ही पुढे आलात तर फार बरं होईल. तुमचं मागे उन्हात बसणं मला सहन होत नाही. या पुढे इकडे, आता कुठे यांचा अडथळा करता. या पुढे या, इकडे बसा. तुम्ही बसत तसे, तुम्ही हरू नका, त्यांना बसू द्या तिथे. काही नाही, अडचण नाही. या ना, या पुढे या. या इकडे या, या बसा सगळे. इथे. ताई या, या. ताई इथे बसा, जवळ बसा माझ्या, बसा इथे. या पुढे काय सावली आहे, कुठे आता श्रवणात भेद करता. या इकडे या, बसा. जेवढं तुम्हाला जवळ येईल तेवढं. या, एवढाच मुद्दा आज होईल असं वाटतं. याला जरा क्लिअर करू आपण. लक्ष फक्त इकडे द्या. काय होतं, जेवढ्या लांब जाईल ना तेवढे बाकी बाहेरचे आवाज तुमचा कान पकडेल. ते आता फटफट फटफट फट वाजताय ना, ते बाहेरचं ते पकडणार तिकडे. तुम्ही इकडे जेवढ्या जवळ आलात ना तर त्याला स्थान नाही. आता तुम्हाला इकडे बोलवताना ते वाजल्याकडे माझं लक्ष गेलं, तोपर्यंत वाजतं हे मला माहित नव्हतं. म्हणून जेवढ्या जवळ बसता येईल ना, अजून तुम्हाला श्रवणाची एक युक्ती सांगतो. आला विषय, केव्हाही श्रवण करताना बाबा आम्हाला जे शिकवलं किंवा शिकलो आम्ही, महात्म्यांच्या चरणाजवळ बसायचं. का त्याचं कारण सांगतो. ऐकायला शब्द तिथपर्यंत येतात. महात्म्याच्या चिंतनातलं सगळंच शब्दात येत नाही. काय सांगितलं मी तुम्हाला? म्हणजे जेव्हा एवढं चिंतन करावं ना, एवढं म्हणजे 100 पकडा. आता संख्येमध्ये 100 चिंतन करेल ना बाबा, तर त्यातलं 10च त्याच्या मनात आकार घेईल. बुद्धीत गाळून प्राणावर चढून त्या 10तलं 10 म्हणजे उरला 100तला एकच वाणीमध्ये. आणि वाणीत आलेला शब्द कानापर्यंत पोचता पोचता त्यातलंही वजा होईल. आणि आम्हाला चिंतन काय पाहिजे? जे महात्म्याच्या शब्दात येत नाही ते पाहिजे आम्हाला. त्याच्यासाठी चरणाशी बसायला, त्यांना नाही बोलता येत पण सांगायचं असतं. पण आता शब्दातच बसत नाही, कुठून आणावं, कसं घालावं शब्दामध्ये, काही जमत आहे. मग जवळ बसलं की आपलं अंतःकरण शुद्ध असेल तर ते हृदयचे ते हृदय घातले. शब्दाशिवाय शब्देवीन संवाद तुझेवीन अनुवाद. वा. किंवा बोला आधी झोंबीचे प्रमेयाचे. प्रमेय म्हणजे वस्तू. याच्यासाठी सहज विषय आला श्रवणाचा. जेवढ्या जवळ बसता येईल तेवढा प्रयत्न करायचा. काय लांब बसायचं, जवळ बसायचं. न बोललेलं घुसत असत, न बोललेलं पडत असत, कानामधून घुसत असतं आपल्या. अशी युक्ती आहे. सगळं चिंतन आपलं नाही जमत. तुम्ही कीर्तन केलं ना महाराज, आपण सगळे व्यासपीठावरची मंडळी आहे. लिहून केलेलं चिंतन केलेलं किती बाहेर येतं कीर्तन सांगताना. दुसरंच काहीतरी येऊन ते पुढे जातात, केलेलं ते तिकडेच राहत. आपला अनुभव आहे. सगळं लिहून काढावं, एवढ्या ओव्या, एवढ्या अमुक तमुक, एवढं प्रवचनात घ्यायचं आहे. आणि बसल्यानंतर काय येतं? ते गेलं बाहेर, दुसरं झालं किंवा त्यातलाच काय भाग थोडासा झाला. अरे लिहिलं होतं तर एवढं, चिंतन केलं होतं एवढं, आलं किती बाहेर. आपला अनुभव आहे. नाही येऊ शकत सगळं बाहेर, नाही शब्दात मांडता येत, आपल्याला मांडता येत नाही ते शब्दात. असो, आपण काय चिंतन करत होतो? अविद्या मलरहित अद्वितीय ब्रह्माचं चिंतन. चला बाहेरचा विषय संपून जरा आतमध्ये जाऊ, नाही का? आत्मत्वाने म्हटलं की बाहेर, आणि आत्मत्वाने म्हटलं की आतमध्ये, आणि ब्रह्मत्वाने म्हटलं की बाहेर जायचं. बाहेर किती पदार्थ पाहिले आपण? जड, हा, जीव, हा, ईश्वर. हा, मग हे 3 पदार्थ आहेत का तुम्हीच आहे? आम्हीच आहे. पण व्यवहार तिघांचा चाललं. व्यवहार तिघांमध्ये जड जडाचा, जड जीवाचा आणि ईश्वराला धरलेला आहे. काहीतरी कृपा कर आमच्यावर, काहीतरी भलं कर, त्याला मध्ये धरलेलं आहे. आम्ही त्याचं करुणा भाकणं चालू आहे, त्याला प्रसन्न करायचं आहे आपल्याला. आहे, सामर्थ्यवान आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. तिथे बाहेरचा निर्णय लागला आपल्या की
जे तिघांना अधिष्ठान आहे ते मी आहे आणि ते जाणण्यात येत नाही, ते कळण्यात येत नाही, ते पाहण्यात येत नाही, तरी बी ओळखायचं आहे. काय ओळखायचं, काय जाणायचं? जाणण्यात येत नाही हेच त्याला जाणायचं. काय जाणायचं? जाणण्यात येत नाही. काय पाहायचं? पाहण्यात येत नाही हे पाहायचं. काय कळवायचं? काय कळवून घ्यायचं? कळण्यात येत नाही हे कळवून घ्यायचं. आता लक्ष द्यायला लागली गोष्ट. ते कळण्यात येत नाही हे कळवून घ्यायचं बाहेरच्या. काय काय कसं कळण्यात येणार? नाही येणार. जाणण्यात येत नाही, कळण्यात येत नाही, पाहण्यात येत नाही. असं कळणं याला कळणं म्हणतात. तुम्ही ईश्वर सर्वज्ञ आहे आणि तुम्ही नाही का सर्वज्ञ? कसं काय? इथे आहे त्या वस्तू कळतात की नाही तुम्हाला? हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे. काहीतरी कळतंय, म्हणजे जे आम्हाला कळतंय ते कळतंय आणि बाकीचं नाही कळत आहे. नाही कळत आहे हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? आम्हाला ते काय कळत नाही हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? ज्ञानच आहे. आम्हाला काय कळत नाही हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? कळत नाही हे शाबास. न कळून ज्ञानी आणि कळून ज्ञान. काही गोष्टी न कळून कळाल्या, काही गोष्टी न कळण्यात कळाल्या. या कळत नाहीत म्हणून कळालं आणि काही गोष्टी कळून कळाल्या. आता तुम्ही सर्वज्ञ का अल्पज्ञ? सर्वज्ञ. काही गोष्टी न कळून कळाल्या आणि काही गोष्टी कळून कळाल्या. मला नाही कळत ते बी कळालं आणि कळालं ते बी कळालं. हा, आता तुम्हाला काय कळालं नाही काय नाही कळालं नाही? सगळं जग. अमेरिका कळाली का नाही कळाली? न कळून चंद्र, सूर्य, चंद्र न कळून कळाला का कळून कळाला? कळाला ना. पण आम्हाला नाही कळत आहे म्हणून कळाला. कुठं बी पहा न कळून कळालं आणि हे समोर पडलंय ते कळून कळालं. दोघांचं बी ज्ञान झालं. आम्ही सर्वज्ञ आहोत, अशी उपजत ज्ञानी आहोत. लक्षात घेतलं पाहिजे. बाबा सांगते अरे हे सगळं तयार आहे, तू फक्त लक्ष दे. बरं, हे दोन्ही गोष्टी अनुभवातल्या आहे का अनुभवाच्या बाहेरच्या आहेत? आम्ही भौतिक गोष्टीला ज्ञान म्हणायला लागलो. भौतिक ज्ञान नाही, आध्यात्मिक जे आहे ना ते सर्वज्ञता आहे आपली. आपल्याला अल्पज्ञता काय वाटते? कळण्यातलं फक्त त्यालाच ज्ञान म्हणतो आपण. पण न कळणं हे सुद्धा ज्ञानात आहे हे लक्षात घेतलं की सगळ्याच गोष्टी आपल्या टप्प्यात येतात. चला आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जो आतमध्ये बसलाय आता त्याच्यापर्यंत जाता येणार नाही, पण त्याच्यापर्यंत जाता येईल. त्याच्यात जाता येणार नाही कारण त्याच्यात जागा नाही आपल्याला. आपल्यात आपल्याला जाता येत नाही. काय सांगितलं का बरं? अरे आपल्यात आपल्याला जायला जागा कुठे? जो त्याच्यापासून बाहेरच निघाला नाही तो आतमध्ये कसा जाईल? लक्ष द्या आता बरं का. जो त्याच्यापासून कधी बाहेर निघाला नाही, प्रकाशाला प्रकाशात नेऊन घालता येईल का? आता ह्यातला थोडा प्रकाश काढू बाहेर. आता जो बाहेर पडला की हे दिसतंय ते ऊन दिसतंय ते, त्यातलं थोडं काढू बाहेर बादलीत आणि परत घालू, असं करता येईल का? का बरं? अरे त्याला वेगळं बी करता येत नाही आणि एक बी करता येत नाही. असा तो एक आहे. पाहता त्याच्याकडे, त्याला करता येईल का वेगळं? बरं, आकाशाला वेगळं करता येईल का आपल्याला? आणि परत आकाश टाकता येईल का त्याच्यात? मग आकाशापेक्षा सूक्ष्म माया आहे, माया काढून मायेत टाकता येईल का? आणि मायेपेक्षा अनंत पटीने तो सूक्ष्म आहे, तो व्यापक आहे. मग त्याला काढता येऊन त्याला काय टाकता येईल का? आपल्यात आपल्याला जाता येणार नाही ना. आपल्यात आपल्याला बाहेर आपल्यातून आपल्याला निघता येत नाही. असा जो आपला आहे, असं जे मी आहे, असं जे माझं आहे, मी माझ्याशिवाय जे माझं आहे, मी माझ्याच्या आधाराने तिथपर्यंत पोहोचतो. मी माझ्याशिवाय जो उरलेला आहे त्याला मी माझ्याच्या आधाराने पोहोचायचं. आणि तिथं गेल्यानंतर मी बी गेलं, माझं बी गेलं, उरला तो अवघा हरी. असं म्हणायचंय ते बी तिथं काही नाही. अवघा म्हणायला बी अवघा नाही, हरी म्हणायला बी हरी नाही शिल्लक, आणि माझा म्हणायला बी माझा शिल्लक नाही. मायेतलाच खेळ आहे. याला माझं नाही म्हणायला फारसे प्रयास नाहीत. याला माझं म्हणायला, याला माझं नाही म्हणायला सायास आहेत, प्रयास आहेत, साधन आहे. कारण याला आत्ताच माझं म्हटलेलं नाही, कधीपासून माझं म्हणत आलाय? अनादिकालापासून
माझं म्हणत आलेलं आहे याला, आणि म्हणून याला माझं नाही म्हणायला वेळ जातो. आपल्याला 5 दरवाज्यातून ज्ञान होत असतं. पंच ज्ञानेंद्रिय कोणती कोणती सांगा? डोळे, हा, दुसरा कान, नाक, जिव्हा, हा, आणि त्वचा. हे किती आहेत? 5 दरवाजे आहेत हे आपल्याला ज्ञान होण्याचे. 5 कर्मेंद्रिय आहेत. कोणती कोणती? हात, पाय, हा, वाचा, वाणी, गुद आणि उपस्थ. बस 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. एवढ्याच बरं का, एवढ्याच आहे, एवढ्याच मुख्य गोष्टी आहेत. 5च विषय आहेत. शब्द, स्पर्श, पण त्याच्यामध्ये अनेक करोडो विषय येतात. एका शब्दाला अनेक विषय आहेत. शब्द एकच विषय आहे. रस, पण त्याच्या पुन्हा अनेक उप झाले. दुसरा कुठला? स्पर्श. स्पर्श एकच आहे, पण त्याच्या ज्या संवेदना आहेत त्या अनंत कोटीमध्ये जातात. चव एकच आहे, पण त्याचे उपप्रकार जर बघितले तर अनेक गोष्टी त्याच्या होत राहतात. आणि दुसरं कुठलं? रूप. रूप ना, दृश्य. दृश्य म्हटलं की एकच आहे, पण त्याचे उपप्रकार म्हटलं तर इथं 100 दृश्य आहे का एकच दृश्य आहे? 100 वाटतात, पण वास्तवात त्याला एकात आणलं की एकच होतं. एकच दृश्य म्हटलं की एकच आहे, पण त्याचे अनेक उपप्रकार झाले. म्हणजे विषय 5च आहेत. कर्मेंद्रिय 5च आहेत, हे बरोबर आहे. आणि ज्ञानेंद्रिय 5च आहेत. पंचप्राण 5च आहेत. कोणते कोणते? झाला विषय मला वाटतं. प्राण, अपान, व्यान, उदान समान. समान, हा. प्राण, अपान, व्यान, उदान समान. त्याची कार्य सांगाल का? प्राण कुठे राहतो? हृदयात. बरोबर आहे, बरोबर आहे बाबा. प्राण हृदयात राहतो. काय कार्य करतो? खाली वर करायचं. नाभीत नाही राहत प्राण. प्राण हृदयात राहतो. नाभीत राहणारा दुसरा आहे तो समान. हा, कोणाच्या बी घरात फोन गेला तर मारामारी होईल. ते जात बी नसतात कोणाचे कोणाकडे. लय पक्के आहेत बरं का हे धर्मी. हे धर्म लय पक्के आहेत. डोळा म्हणला माझी तब्येत जरा बरोबर नाही, कान भाऊ माझ्या शेजारी राहतो, माझं थोडं काम करते बघायचं. एवढे जमणार नाही, तुझं तू बघ नाही तर मर तिकडे. किती जवळ जवळ राहतात बघा ना. कान, डोळा, नाक. कोणाचं कोणाला काम सांगितलं घेतात का? तुझं तू बघ नाही तर मर तिथे. तुला नाही ऐकायला आलं तर भैराव. मला जमायचं ना डोळा सांग, माझं मीच काम कर. अजिबात धर्म, अजिबात दुसऱ्याचा धर्म स्वीकारत नाही. किती किती व्यवस्था आहे. हात पायाचं काम नाही कधी करणार. ते तुझं तू बघ म्हणेल, मला नाही जमत. वाणीनं दोघांना सांगितलं काम दोघे वाटून घ्या, नाही जमणार. त्याचं धर्म आणि त्या धर्माला त्या धर्मीनी पक्क स्वीकारलेलं आहे. दुसऱ्याचा धर्म स्वीकारणारच नाही अजिबात. जो आहे तेच करणार. चांगले कट्टर आहेत. हा, चांगले कट्टर आहेत. चांगले कट्टर आहेत. चांगले कट्टर आहे ते. हो, कट्टर आहे. अजिबात दुसऱ्याच्या भांगडीत पडत नाही. मी याला बाजूचा कान कापून याला तर डोळा म्हणतो मला तुझं काय दिलं नाही, तुझं तू बघायचं काय ते सगळं. चला ठीक आहे. प्राण हृदयात राहतो, श्वास करतो. दुसरा वायू कोणता? आपण काय करतो? कुठे राहतो? गुदामध्ये राहतो. काय कार्य करतो? हा, मैला बाहेर काढायचं काम करतो. निकृष्ट असलं तरी रोजचं आहे ते. लक्षात घ्यायचे, प्रक्रिया लक्षात आली पाहिजे. 3 संस्था आहेत. प्राण संस्था, मज्जा संस्था आणि पचन संस्था. यातलं एक संस्था बिघडली की दुसऱ्या दोन्ही बिघडतात. लक्षात ठेवायचं बरोबर. ते आतमध्ये सगळी व्यवस्था आहे ईश्वराने केलेली. तुम्हाला त्याचा पत्ता बी नाही कोण काय करतं कोण काय करतं ते. आम्ही फक्त आत टाकायचं काम करतो. गेले आतले कमी टाक, उगलं ते कायच्या काय तरी टाकतं. घ्या थोडा भात घ्या, प्या थोडी डाळ लागते. म्हटलं थांबला आमचं कॅपॅसिटी संपली. आम्ही 50 किलो वाहणार, तू 100 किलो टाकायला लागला. मरायचं की काय? मरून फुटतात आतल्या. मग मात्र सगळा घोटाळाच आहे. त्याला लोड जास्त दिला गेला. त्याला फ्रेश केले पाहिजे. हा, ही 3 संस्था कळाल्या पाहिजे. पचन संस्था, प्राण संस्था आणि मज्जा संस्था, ज्ञान होणारी संस्था. हा, ते क्रिया आहेत त्या बरोबर. त्यांचं कार्य व्यवस्थित त्यांना करू देत नाही आपण. आपला आगावपणा नडतो म्हणून हे सगळे घोटाळे आहेत. यांच्यावर अतिक्रमण केल्यामुळे रोग उद्भवतो.
नाही तर यांना जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं ना तर रोगाची यायची काय भिशात आहे. तुम्हाला कवरिंग दिलेलं आहे त्यांनी. पहिली बिघडते ती पचन संस्था. पचन संस्था बिघडली की प्राण संस्थेवर लोड येतो आणि प्राण नीट चालेल ना की मग त्याचं आठवायचं बंद होतं. म्हणे आता बुद्धी चालत नाही. ते बिघडवलं तू एक बिघडवलं सगळं. कसं चालेल तुझं बरोबर. आणि नीट करण्यासाठी पहिला प्राण धरायला लागतो. प्राणायाम पहिले धरायला लागतं. प्राणायाम इफेक्ट करतं पचन संस्थेवर. आणि दोन्ही संस्था नीट झाली की मज्जा संस्था तुमची, चेता संस्था तुमची चालत असते स्पीडली बरोबर. म्हणून आपल्याला साधू संतांनी एकादशी, सोमवार, गुरुवार दिले. ते आम्ही दुसरीकडेच घेऊन गेलो. ते कमी खायचे तर यांनी ते ढीगभर खिचडी म्हणून दही केळी ते विषय दुसरीकडे जाईल. मला सांगायचं वेळ कमी चौक जास्त झालं. एवढं मटेरियल येऊन पडलंय मागे. आता कसं संपू. चला अपानाचं कार्य झालं. दुसरं सांगा काय. व्यान हा, काय करतो व्यान. व्यानाचं कार्य काय कुठे राहतो तेवढं सांगा. सांगितलंय मी, तुम्ही लक्षात ठेवलं नाही. सर्वांगात राहतो. सर्वांगात राहतो. सांध्यामध्ये राहतो बरोबर. आणि काय करतो सांध्याची हालचाल. हालचाल व्यान वायू नसतं तरी बोट हल्लीच नसती. माणूस असाच चालला असता. कसं जेवला असतं, कसं झोपला असतं, किती हालत झाली असती. घराला दरवाजा कसा करायचा, कुलूप कसं लावायचं या हातात. सगळं मा ईश्वराची काय केलं ईश्वराने. हो सगळे हालचाल आहे. व्यानाचं कार्य आहे. हा चला तिसरा सांगा. उदान. चौथा उदान. कंठात काय करतो सांगा. पंचीकरण झालंय बाबा तुमचं. हा पंचीकरणातले विषय आहेत. ग्रंथातले काय हे काय कुठून आणलेले नाहीत आम्ही. साधू संतांनी घेऊन ठेवलेलं आहे. हा काय करतो हा बोलणं नाही. पाण्याकडे पाठवतो, अन्नाकडे पाठवतो. दोन नली काय आमच्या त्या. आणि काय चुकलं की ठसका लागतो. पचन क्रिया चुकलं की ठसका लागतो. आणि आम्ही म्हणतो आठवण काय. मन आठवण काय कार्य बिघडलं उदाहरणाचं. हा पुढे पाचवा सांगा. समान कुठे राहतो आजी. नाभिस्थानामध्ये. हा आणि काय करतो. सगळीकडे समान काय करतो. अन्न जे सामान अन्न पोचवतो का अन्नाचा रस पोचवतो. रस पोचवतो सर्व. काय व्यवस्था आहे आतमध्ये. खातो अन्न आणि टाकतो बी अन्न. आणि तो काय घेतो रस. त्याचे 3 भाग करतो. एक सूक्ष्म भाग करतो त्याला विचार म्हणतात. तो मनाकडे पाठवतो उच्च भाग. मधला भाग रक्तमांसाकडे पाठवतो. आणि तिसरा भाग फेकून देतो बाहेर. व्यवस्था माहितीये का काय आतमध्ये ईश्वराने केले. काय दिले आम्हाला ईश्वराने. भाकरी टाकली, भाकरी बाहेर निघाली असती तर काय घेतलं असतं, काय ठेवलं असतं. सफरचंद खाल्लं, सफरचंद बाहेर निघालं असतं तर काय घेतलं असतं, काय ठेवलं असतं. काय व्यवस्था आहे आतमध्ये. व्यवस्था पहा त्यांनी काय केले ते बरोबर. चला पंचप्राणाचं कार्य संपलं.